परक्या घरची ही लाडकीले होईल सहज ही अमुच्यात एक. उगीच करती सारे भाऊ सासू म्हणजे गिळूका खाऊ. सासू म्हणजे गिळूका खाऊ. सुनेचा हल्ली उगीच धाक आमच्या पिढीची होय दमछाक. माहेर सासर ऑफिस घर कसरत किती तारंभर. पण घालून दोघी गळ्यात गळा गुंफू प्रेमाच्या माळा. तुझ्या गळा माझ्या गळा मायेचा हा खेळ सगळा. मायेचा हा खेळ सगळा. माय गॉड आई, ही म्हणजे लाड करण्याची हद्दच झाली हा. अगं खूप दिवसांनी तुम्हा मुलांना भेटतेय ना, साहजिक थोडे लाड होणारच. आणि तू ही पानगी खाऊन बघ, आवडली तर आणखीन घे. सुखादुःखाच्या गोष्टी बोलाव्यात असं फार वाटे बघ. पण प्राथमिक शाळेत शिकवता शिकवता त्याच मुली आपल्या झाल्या. आई, लावून द्या केसांना तेल. तुम्हाला कसं सांगायचं संकोच वाटला. आईंनी आल्या आल्या संसाराचा ताबाच घेतलाय. आम्ही काय खायचं प्यायचं, तेल लावायचं की नाही, शॅम्पू करायचा की नाही. आता तर हद्द म्हणजे मूल केव्हा होऊ द्यायचं तेही याच ठरवणार. आणि रवी पण नंदी बैलासारखा त्यांच्या होला हो करतो. मी तरी काय इतका निगेटिव्ह विचार करते. त्यांना वाटलं असेल की यात आपलं भलंय. तशा त्या वाईट नाहीत, जरा मागासलेल्या आहेत एवढंच. प्रत्येक गोष्टीत त्यांची लुडबुड खपवून घेतली नाही की झालं. याचं टेन्शन घेता कामा नये, नाहीतर कामावर परिणाम होईल. लले लले, तयार झाली असलीस तर चल, तुला ऑफिसला सोडतो. हे काय, तू अजून शॉर्ट्स मध्येच? तुला ऑफिसला नाही जायचं? नाही, आई आणि वनिता या दोन सुंदर स्त्रियांना मी मुंबई दर्शन घडवण्यासाठी घेऊन चालले. हे बरं झालं. मला ना ऑफिसमधनं अजिबात रजा घेता येणार नाहीये. आईंच्या पुरस्कार समारंभापर्यंत माझं काम आटपलं असेल, मग समारंभाच्या दिवशी सुट्टी घेता येईल. तोपर्यंत प्लीज तूच त्यांना फिरव आणि शॉपिंगही करून दे. बाय द वे, तू आईवर चिडली नाहीयेस ना? नाही रे, त्यांना जे वाटलं ते त्यांनी मोकळेपणाने सांगितलं, ते बरंच झालं. आणि हो, फ्रॅनी आजपासून कामावर रुजू होतीये. तिचा तसा फोन आला होता. ओह वाव, आय लव्ह यू फॉर दॅट. ओनली फॉर दॅट? गाडी काढा रावसाहेब. ये लवकर. ललिता, येऊ का? आता कामाची घाई आहे आणि या काय नवा उपदेशाचा डोस पाजायला आल्यात. या नाही, परवानगी कशाला हवी? काही काम होतं का? रवी खालती गेलाय, गाडी पुसून घेतो म्हणाला. मग पेट्रोल भरून घेईल आणि मला ऑफिसला सोडून आल्यावर तुम्हाला फिरायला नेईल. अगं मुंबई हिंडावी फिरावी म्हणून मी काय आधी आलेले नाहीये. तुमचा संसार डोळ्याने बघावा, तुमच्या सहवासात थोडा वेळ काढावा म्हणून मी पुरस्कार समारंभाच्या थोडे दिवस आधी आले. आता यांना कसं सांगू की माझे हेच 4-5 दिवस खूप घाई गडबडीचे आहेत. आणि या सुद्धा माझ्या सहवासासाठी थोड्याच आल्यात. त्यांचा लाडका लेक त्यांची उठबस करतोच आहे ना. ललिता, फार गडबडीत आहेस का? नाही, अजून 15 मिनिटं आहेत. तुम्ही बोला ना. अगं मगाशी बोलताना तुम्ही आता मूल होऊ द्यावं असं मी म्हटलं. तो माझ्या परीने परिस्थितीचा विचार केलेला होता ग. तुमच्यावर दबाव आणावा असा माझा हेतू नव्हता. पण त्याचा थोडाफार दबाव रवीवर आला खरा. त्यामुळे नाही म्हटलं तरी मग त्यातून मतभेद, भांडणं, ताणतणाव हे चक्र सुरू होतं. आणि मला तेच टाळायचं. तू आणि रवी एकमेकांबरोबर खुश आहात. तुमचा संसार अगदी सुखाचा चाललाय.
अगं तुमच्या या धावपळीत तुम्ही माझं आगत स्वागत केलं. प्रेमाचा झरा असतोच ग, पण तुमच्या या यशाच्या मागे धावण्यात आणि कामात सर्वस्व ओतण्यात तो प्रेमाचा झरा बुजू देऊ नका, एवढंच म्हणणं आहे माझं. तुमचं म्हणणं खरं आहे, पण ओके, मी मनापासून प्रयत्न करेन. प्रत्येक मुलीला असं वाटतं ग की आपला स्वतंत्र संसार असावा, आपण त्याची स्वतंत्र उभारणी करावी, मुख्य निर्णय घ्यावे. ललिता, अगं आम्हालाही असंच वाटायचं, चूक काहीच नाही आहे त्याच्यात. पण त्यासाठी त्यांनी आपल्या माणसांची मदत घ्यावी, आपल्या निर्णयाबद्दल त्यांच्याशी बोलावं आणि आपल्या सुखादुःखात त्यांना सामील करून घ्यावं. पॉइंट नोटेड. पण मला वाटलं तुमचं रवीशी बोलणं होत असेल, तुम्हालाही त्याच्याशी बोलून त्याचे सुखदुःख जाणून घ्यायला आवडत असेल. अगं तूही कधीतरी फोन केलास, माझी चौकशी केलीस तर चालेल मला. तुझे यश, तुझे कष्ट, तुझ्या अडचणी जाणून घ्यायला आवडेल मला. वाद संवादही चालेल, पण विसंवाद नको आणि गैरसमज तर नकोच नको. तुम्हीही गैरसमज करून घेऊ नका प्लीज. आता हा आपण विषय इथेच थांबवूया. आता मी जरा पारंपरिक सासूसारखी वागते काय? म्हणजे गोल गोल फिरून गाडं मूळ पदावर आलं तर. पारंपरिक म्हणजे कशी? छळबीळ करणारी नाही ग बाई, हक्क गाजवणारी. बरं, आज तुला महत्वाची मीटिंग आहे ना? हो. अगं सकाळी मी पलीकडे त्या गणपतीच्या मंदिरात गेले होते. तिकडनं तुझ्यासाठी प्रसाद आणि अंगारा आणलाय बरं का. तो पर्समध्ये ठेव. देव तुला प्रचंड यश देव. नमस्कार कर. आता मात्र पारंपरिक सुनेसारखी वागलीस हं? तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा. आई, अरे ये रवी, बैस. काय म्हणतोस? आई सॉरी बरं का. कशाबद्दल? अगं ललिता तुला म्हणावा तितका वेळ देऊ शकत नाहीये. अरे त्यात सॉरी काय? उद्या ललिता आपल्या गावी आली तर मी तिला तितका वेळ देऊ शकणार आहे का? आई तुझी गोष्ट वेगळी आहे ग. का? मी काय वेगळं करते? अरे तीही नोकरी करते आणि मीही नोकरी करते. फरक एवढाच आहे दोघांमध्ये की ती मुंबईच्या धावणाऱ्या वेगाबरोबर वेगाने प्रवास करते आणि मी गावातल्या गतीने माझं जीवन जगते. उद्या समजा जर ती गावी आली तर मी 4 दिवस सुट्टी घेऊन तिची खातिरदारी करीन ना, पण नंतर माझं रुटीन मला सांभाळावंच लागेल रे. आणि ललिताचं काय चुकलं रे? सांग ना, काय चुकलं तिचं? आई किती समजूतदार आहेस ग तू. ललितालाही तुझ्यासारखी समज असती तर. नाही, तिलाही तितकीच चांगली समज आहे आणि या धावपळीतही ती माझ्यासाठी खूप काही करते. आई तू आदर्श शिक्षिकाच नाही तर आदर्श आई सुद्धा आहेस. आता का कौतुक समारंभ करणार आहेस का माझा? अरे मी वेगळं काहीच करत नाहीये. मी माझ्या मार्गानं आणि माझ्या पद्धतीनं प्रवास करते. आई वडिलांचं आपल्या आयुष्यात काय स्थान असतं ते सांगू? सांग ना. सर्कशीत झोपाळ्यावर कसरती करणाऱ्यांच्या संरक्षणासाठी जे नेट लावलेले असतात ना, त्या जाळीसारखे असतात आई वडील. मुलांनी आयुष्याच्या सर्कशीत हवे तेवढे खेळ करावे, कसरती कराव्या निर्धास्तपणे. आई वडील असतात ना त्यांच्या संरक्षणासाठी, भल्यासाठी. आई एक सांगू, तुमच्याशिवाय इथे राहताना खूप त्रास होतो का? आई तुम्ही या ना इकडे राहायला आमच्या जवळ. म्हणजे मला अशा रोज सुंदर सुंदर गोष्टी ऐकता येतील तुझ्याकडून, लहानपणी सारख्या. आई ये ना प्लीज. मलाही नक्की यायला आवडलं असतं रे, पण आता पण काय? तुझ्याजवळ राहिल्याने आपल्यातली जवळीक कायम राहील. आपण एकमेकांपासून अंतराने दूर राहतोय पण मनाने घट्ट जवळ आहोत. पण आपण जर एकत्र राहिलो आणि आपल्यातलं अंतर वाढलं तर? नको रवी, दुराव्यातला गोडवा हा आपण जपूया, मग बघ काय मिळतं ते. तुला माझा ललिताचा राग आलाय का? काही चुकलंय का आमचं? अरे लेकरं कधी चुकतात का? आणि लेकरं चुकली तरी आई बाबा रागवतात का? मी आणि तुझे बाबा सदैव तुझ्या जवळ आहोत. तू कधीही साथ घाल, आम्ही येऊ. आई
हॅलो. नमस्कार मिसेस जोशी. येस सर. नाही, आपल्या कंपनीच्या नवीन प्रोडक्टसाठी तुम्ही उत्तम मार्केटिंग प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलाय. गळा माझा गळा तुझा गळा माझा गळा. काय ललिता, सगळं व्यवस्थितपणे पार पडलं ना? म्हणजे तुझं काम यशस्वी झालं ना? हो आई, तुम्ही पूजा करून अंगारा दिला होतात ना, त्याचा पाठबळ होतच की बरोबर. माझा प्रोजेक्ट मान्य झाला. आणि आई, आज फॉरेनचे बिझनेसमॅन यायचे होते. त्यांच्यासाठी खास भारतीय वेशभूषेत जावं म्हणून तुम्ही दिलेली साडी नेसून गेले होते. सगळ्यांनी इतकं अप्रिशिएट केलं मला. तुम्ही सकाळी फिरायला गेला होतात म्हणून गाठभेट नाही झाली. अगं हो, त्या बागेत ना ज्येष्ठ नागरिक येतात. आणि हो, सविताची सासू आहे ना, तिने मला योगांची प्रात्यक्षिकं द्यायला सांगितली होती. त्यामुळे आता मी 2-3 दिवस सगळं तिथेच जाते. आई, आता आमच्या कंपनीचे CEO येणार आहेत. त्यांना जेवायलाच बोलवलंय. ड्रायव्हर जाणार होता त्यांना आणायला, पण मग रवी म्हणाला मीच घेऊन येतो. येतीलच इतक्यात. अगं पण तुला इतका उशीर का झाला? अहो, कामातून कामं एवढी निघत गेली की आतापर्यंत सुटकाच झाली नाही. पण मी सविताला सगळी व्यवस्था करायला सांगितली होती. तिने लेल्यांकडून जेवण बनवून घेतलं असेल. वा, टेबलही मांडून ठेवलेलं दिसतंय. मी आलेच हं. हो. हा रवी. हा, 5-10 मिनिटात पोचताय का? बर. हॅलो. हा सविता, थँक्यू सो मच. तू अगदी ऐन वेळेवर मदतीला धावून आलीस. हो, किचनमध्ये जेवण तयार आहे, टेबलही नीट मांडून ठेवलंय. किती आभार मानू तुझे. काय काय म्हणालीस? रवीच्या आईनीच केलंय सगळं? म्हणजे मी फोन केला होता तेव्हा त्या तुझ्या बरोबर होत्या मार्केटमध्ये? आणि मग मेनू ठरवून तेव्हाच खरेदी केली? त्यांना कशाला उगाचच त्रास? अगं मला कळवायचं नाही का? त्याच म्हणाल्या कळवू नको म्हणून. ओके. हो अगं, मी इतकी कामात बुडाले होते, मला शक्यच नव्हतं लवकर येणं. हो ना. एनिवेज, थँक्स अगेन सविता. या ना सर. मिस्टर रवी, तुमच्या मिसेस मार्केटिंग फील्डमध्ये अगदी टॉप लेवलला पोहोचणारच आहेत. पण त्या सुगृहिणी आहे त्याचा अंदाज दारातच आला. म्हणजे सुंदर रांगोळी आणि काय सुरेख तोरण बांधलाय. बसा सर. थँक्यू. सर, ही माझी आई सरला जोशी. नमस्कार. नमस्कार. बसा ना. संगमेश्वरला हिला सगळे माई जोशी या नावाने ओळखतात. आजच मी वर्तमानपत्रात तुमचा परिचय वाचला. एक पत्रकार मुलगी आली होती आणि माहिती आणि फोटो घेऊन गेली. खरं तुमच्या प्राथमिक शिक्षणाच्या कार्याबद्दल तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय ना. अभिनंदन. धन्यवाद. बरं झालं मी आज तुमच्याकडे आलो. मी सगळ्यांचा परिचय सुद्धा झाला. माई, तुमच्यासारखी व्रतस्थ माणसं प्रसिद्धीपासून दूर जातात किंवा दूर ठेवतात स्वतःला. पण आपलं काम मात्र शांतपणे करत असतात. पण अनफॉर्च्युनेटली ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. माई, हो, एवढं मोठं कार्य नाही आहे माझं. माझ्या आनंदासाठी थोडं बहुत करते मी. बरं, तुम्ही जलजिरा घेणार का कोकम सरबत? कोकम सरबत. आई तुम्ही बसा, मी घेऊन येते. फ्रीजमध्ये ठेवलंय ना? हो, तयारच आहे. सर, एक 10 मिनिटात जेवायला बसूया ना? हो, आज बऱ्याच काळानंतर घरगुती जेवण मिळणार आहे. आई तुम्ही बसा यांच्या पंक्तीला, मी जेवण गरम करून आणते. अगं, आपण सगळे एकत्रच बसूया. गरम करून टेबलावरच घेऊया. हां. वा माई, याला म्हणतात अस्सल मराठमोळं जेवण. तुम्हाला सांगतो, गेले अनेक दिवस हे 5 स्टारचं जेवण जेवून जेवून जिभेवरची चवच गेली बघा. ते सिंथेटिक मसाले आणि काय काय वापरतात आय डोंट नो. पण तुम्हाला खरं सांगतो की ही चव गेले अनेक दिवस आता माझ्या जिभेवर रेंगाळत राहणार. थोडा मसाले भात घ्या ना. अवश्य अवश्य.
अजून थोडंसं. हो दे. मिसेस जोशी, हे माईन मुळ्याचं लोणचं मला फार आवडलं. त्यामुळे आता ही तुमची जबाबदारी, मी जाण्या अगोदर हे तुम्ही मला पाठवून द्यायचं किंवा सोबत आणायचं. नक्की सर. थँक्यू. वा, खूपच छान. आमची ललिता फारच हुशार आणि कर्तृत्वाने आहे. अहो, त्या सुगरण सुद्धा आहेत. काय काय केलंय बघा, थालीपीठं, मसाले भात, मिक्स भाजी, एकदम सगळं रुचकर आणि चविष्ट केलं आहे. अहो सुगरण असणारच. माझ्या हाताखाली शिकली आहे ना सगळा स्वयंपाक. वा माईक, आता मला असं वाटतंय की मी संगमेश्वरला यायला पाहिजे तुमच्या हातचं जेवण जेवायला. जरूर या साहेब. आणि कोकण नक्कीच आवडेल तुम्हाला. हो सर तुम्ही सवड काढा, आपण नक्की जाऊ. हो, पण ट्रिपसाठी नाही. माईंनी शेतमजूर स्त्रियांच्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षणाचं आणि आरोग्याचं काम तिथे चालवलं आहे. बघूया कंपनीतर्फे काही मदत त्यांना करता आली तर. मिसेस जोशी, येस सर. माईंच्या कार्याची ओळख देणारा एक फोल्डर तुम्ही बनवा आणि मदतीचं आव्हान करणारं एक प्रपोजल माझ्याकडे पाठवून द्या. नक्की सर, लगेच पाठवते. आभारी आहे सर. अरे आवाज कसले माहिती आहेत. तुमच्या कार्यामध्ये आम्ही थोडासा खारीचा वाटा उचलतो. सर खीर वाढू का थोडी? नको नको, अगदी तृप्त झालोय मी. माई मी उठू? सर प्लीज. तुम्हा सर्वांसोबत आणखी गप्पा करायला आवडलं असतं, पण पहाटे विमान असल्यामुळे असं काही लवकर उठावं लागेल आणि थोडी झोप काढीन म्हणतो. मिसेस जोशी, तुम्ही सुद्धा थोडी विश्रांती घ्या. बरं, मग मी येऊ आता. सुग्रास आणि चविष्ट जेवणाबद्दल धन्यवाद. नमस्कार. आई, अगं आई तुम्ही खरंच ग्रेट आहात. तुम्ही एक हाती माझ्यासाठी इतकं सगळं केलं, अक्षरशः लाज राखलीत माझी आज. अगं वेडी आहेस का तू? कोणत्याही आईला आपल्या मुलाचं काम करताना आनंदच होतो. नाही आई, मी तुम्हाला उगीच उलटसुलट बोलले, तुमच्याशी खूप वाद घातला. चुकलं माझं, आय एम सॉरी. अगं तुझं काहीच चुकलेलं नाहीये. उलट ठामपणे आपली मतं मांडावीत. झालं गेलं विसरून जावं. प्रेम तेवढं जाणून घ्यावं. त्यामुळे नात्यातली मुळं रुजतात. मला तर कधी कधी वाटतं तरुणपणी यांनी रोमांस करण्याऐवजी आईला योगासनच शिकवली असतील. काल सुद्धा ना आईसाठी जुईचा गजरा आणला होता आणि शुद्ध चंदन तेल. तुम्हाला असं काही सुचतं का? आई अप्पा सॉरी, थोडा उशीर झाला. कसे आहात तुम्ही दोघं? अरे अरे कुठे होतात तुम्ही? एखादा फोन नाही का करायचा? एकतर त्या अपघाताच्या बातम्या आणि तू पण असं आहेस ना, जीव नुसता टांगणीला लागतो. काय ग इतकी टेन्स का झाली आहेस तू? सुटलो ना सही सलाम? थ्रिल. तुमचं हे असलं थ्रिलही नको आणि त्यामागून येणारं टेन्शन तर अजिबात नको.